झालं. तर आपण आतापर्यंत लोकप्रशासनाच्या या पहिल्या स्तराचा अभ्यास करत असताना लोकप्रशासनाची ओळख माफीपूर्वक आपण शिकत आहोत. त्यातील 3 प्रकरणाचा अभ्यास आपण केला आहे. आजपासून आपल्याला 4थं प्रकरण शिकायचं आहे. तुमच्या परीक्षेचा मला वाटतं टाइम टेबल आलेला आहे. परीक्षा कधी आहे माहिती आहे? टाइम टेबल आलेला आहे. परीक्षा फॉर्म आता भरणं सुरू होईल कदाचित. परीक्षेचं पॅटर्न कसं असेल हे मी तुम्हाला सांगेन. रेग्युलर या, राहिलेले 3 युनिट आपल्याला लवकरात लवकर संपवायचे आहेत आणि 3 युनिट लवकरात लवकर संपवून तुमचे युनिट टेस्ट, सेमिनार, टेस्ट लेक्चर सुद्धा आपल्याला आयोजित करायचे आहे. ठीक आहे. तर आपण 4थं युनिट अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे संघटनेची तत्वे. आपण यापूर्वीच्या दशकेमध्ये लोकप्रशासनाचा अर्थ, व्याप्ती, स्वरूप, महत्त्व हा भाग पाहिलेला आहे. त्यानंतर लोकप्रशासनाचा विकास, त्यानंतर खाजगी प्रशासन, लोकप्रशासन यातील समानता आणि भेद, आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये लोकप्रशासनातील ज्या काही संघटना आहेत त्या संघटनेचा अर्थ आणि संघटनेच्या दोन्ही प्रकाराचा अभ्यास आपण केला आहे. औपचारिक संघटना आणि अनौपचारिक संघटना. आज आपल्याला संघटनेची तत्व पाहायची आहेत. प्रत्येक संघटनेमध्ये आपल्या घरी सुद्धा आपण जर आपलं कुटुंब किंवा घर एक संघटना मांडलं तर आपल्या घरी किंवा आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा संघटनेचा हा प्रकार किंवा संघटनेची तत्व दिसतात आपल्याला. मग कोणकोणती तत्व आहे? तर त्यामध्ये 4 ते 5 तत्वाचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. जास्त तत्व ठेवलेले नाहीत. तसे संघटनेची 60 तत्व आहेत असं हेनरी फेयल सांगतो. हेनरी फेयलचा एक विचार होता आहे 60 तत्व आहेत असं सांगतो, परंतु त्यातील आपण 4च तत्वाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यातलं पहिलं तत्व आहे अधिकार पद परंपरा. अधिकार पद परंपरा म्हणजे पूर्ण तत्व मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. त्याला पदरचना सुद्धा म्हटलं जातं, त्याला पदसोपान सुद्धा म्हटलं जातं आणि इंग्लिश मध्ये हायरार्की हा शब्द आहे. HERARCHY हायरार्की हा शब्द त्याला इंग्लिश मध्ये आहे. तर यामध्ये आपल्याला त्यानंतर पाहायचं आहे आदेशाची एकता, नियंत्रणाचं क्षेत्र, केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण, आणि शेवटचं तत्व पाहायचं आहे सत्ता प्रदान किंवा अधिकार प्रदान. तुम्हाला फर्स्ट इयरला असल्यामुळे थोडंसं असं वाटत असेल की सर आम्हाला लोकप्रशासन म्हणजे काय, आमच्या सगळ्या नवीन भाग आहे. परंतु नवीन भाग नाही. तुम्ही प्रशासनाला एका दृष्टिकोनातून पाहत असताना प्रशासनामध्ये हे सर्व घटक आढळतात. तुम्ही आतापर्यंत जिल्हा प्रशासन अभ्यासलं नाही, तुम्ही आतापर्यंत राज्याचं प्रशासन अभ्यासलं नाही, तुम्ही आतापर्यंत केंद्राचं प्रशासन अभ्यासलं नाही. त्यामुळे तुम्हाला याची माहिती आतापर्यंत मिळाली नाही. परंतु प्रशासन करत असताना प्रशासकांना ज्या ज्या तत्वाची अंमलबजावणी करावी लागते किंवा प्रशासनातील जे जे तत्व आहे ते सर्व तत्व तुम्हाला शिकायचे. त्यापैकी एक अधिकार पद परंपरा हे तत्व आहे. त्यालाच पदसोपान तत्व आपण म्हणतो, त्यालाच पदरचना असं म्हणतो, त्याला साखळी शिक्षण सुद्धा या नावाने ओळखलं जातं. तर या तत्वाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचा आपल्याला अर्थ आणि त्याचे गुणदोष पाहिजे आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये अधिकार पद परंपरा तत्व स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अभिजात प्रशासनातील किंवा पारंपरिक प्रशासन म्हणतात. आता प्रशासन बदलल्यानंतर आधुनिक प्रशासन आपण त्याला म्हणतो, परंतु पारंपरिक प्रशासनातील अधिकार पद परंपरा किंवा पदक्रम, पदसोपान, हायरार्की हे तत्व अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे असं आपण म्हणतो. प्रशासकीय संघटनेच्या अभ्यासात अधिकार पद परंपरेच्या तत्वाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. अधिकार पद परंपरा हे संघटनेचं अनिवार्य असं वैशिष्ट्य आहे. कोणत्याही स्वरूपाच्या संघटनेचा अभ्यास करायचा असेल तर प्रथम त्यातील अधिकार पद परंपरा आपण समजून घेतली पाहिजे. या तत्वाला एक बेस आहे, एक आधार आहे. काय म्हटलं जातं अधिकार पद परंपरेमध्ये की संघटनेची रचना ही पिरॅमिड सारखी असते. संघटनेची रचना ही कशी असते? पिरॅमिड सारखी असते. मी तुम्हाला त्या दिवशी पिरॅमिडची रचना काढून दाखवली. संघटनेची रचना ही अशी असते, पिरॅमिड सारखी आपण त्याला म्हणतो. ही पिरॅमिडची रचना आहे. म्हणजे अधिकार पद परंपरा म्हणजे काय? तर कर्मचाऱ्यामधील वरिष्ठ कनिष्ठ स्तर निश्चित करणे, प्रशासनातील वरिष्ठ कनिष्ठ स्तर निश्चित करणे. वरिष्ठ कोण आहे, कनिष्ठ कोण आहे, ही रचना निश्चित करणे म्हणजे अधिकार पद परंपरा होय, किंवा त्यालाच आपण पदसोपान किंवा हायरार्की असते. पहा, तुम्ही जिल्हा प्रशासनाचा जर विचार केला तर प्रत्येक प्रशासनाची, जिल्हा प्रशासनाच काय, प्रत्येक प्रशासनाची रचना ही या पद्धतीने असते.
प्रशासनामध्ये एक वरिष्ठ असतो, त्याच्या अधीनस्थ अशा प्रकारचे द्विस्तरीय कनिष्ठ रचना असते. त्याच्यानंतर प्रशासनामध्ये अशा प्रकारची रचना असते. एक वरिष्ठ असतो, आपण जर जिल्हाधिकारी म्हटलं तर एक जिल्हाधिकारी, त्याला मदत करण्यासाठी एक ते दोन उपजिल्हाधिकारी असतात. उपजिल्हाधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी त्याच्यानंतर प्रशासनातील वेगवेगळे अधिकारी असतात, त्याच्यानंतर त्यांच्या अधीनस्थ वेगवेगळे अधिकारी असतात, ते अनेक असतात. त्याच्यानंतर समजा गाव स्तरावर आपण ग्रामसेवक असतो, तलाठी असतो. ग्रामसेवक एक असतात का? प्रत्येक गावामध्ये एक ग्रामसेवक असतो. जर विचार केला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की प्रशासनाची रचना ही अशा पद्धतीने झालेली निर्माण केली असते, अशा पद्धतीने तयार केली असते. संघटना असो किंवा खाजगी स्वरूप, शासकीय संघटना एक खाजगी स्वरूपाची असो किंवा शासकीय स्वरूपाची असो, त्यात स्तर रचना किंवा पदरचना ही असते. संघटनेच्या प्रत्येक स्तरावर कार्य आणि काही अधिकार व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असतात. प्रामुख्याने अधिकार पद परंपरा या तत्वाचा विचार करत असताना वरून जर आपण संघटनेच्या स्तराचा विचार केला, संघटनेच्या वर आपण जर वरपासून खालपर्यंत आलो असा विचार केला तर हे अधिकाराच्या दृष्टीने याची विभागणी केली जाते. आणि खालून जर आपण स्तर रचनेचा विचार केला तर जबाबदारीच्या दृष्टीने याचा विचार केला. म्हणजे सर्वात जास्त अधिकार कोणाला असतात? वरिष्ठांना. ए हा बी चा वरिष्ठ आहे त्यामुळे त्याला जास्त अधिकार, बी हा सी चा वरिष्ठ आहे त्यामुळे त्याला जास्त अधिकार, सी हा डी चा वरिष्ठ आहे त्यामुळे सी ला याच्यापेक्षा जास्त अधिकार, डी हा ई चा वरिष्ठ आहे त्यामुळे त्याला त्याच्यापेक्षा जास्त अधिकार, ई हा एफ चा वरिष्ठ आहे त्यामुळे त्याला. तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की अधिकार पद परंपरा हे तत्व स्पष्ट करा, तुम्ही परीक्षेमध्ये काही नाही करायचं, डायग्राम असा काढायचा, अशा पद्धतीने स्तर रचना करायची आणि त्याच्यामध्ये हे लिहायचं की दिलेली संदर्भाची आकृती ही आपल्याला संघटनेतील अधिकार पद परंपरा ही तत्व स्पष्ट करते. अधिकार पद परंपरा म्हणजे काय? कर्मचाऱ्यांची स्तर रचना निश्चित करणे, वरिष्ठ कोण आहे कनिष्ठ कोण आहे हे निश्चित करणं म्हणजे अधिकार पद परंपरा. म्हणजे अधिकाराच्या दृष्टीने कोण वरिष्ठ आहे, अधिकाराच्या दृष्टीने कोण कनिष्ठ आहे हे निश्चित करणं म्हणजे अधिकार पद परंपरा. याचा अर्थ लक्षात आला तुम्हाला? अधिकाराच्या दृष्टीने कोण वरिष्ठ आहे कोण कनिष्ठ आहे ही परंपरा, ही रचना निश्चित करणे म्हणजे अधिकार पद परंपरा. ही आकृती तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये ही आकृती जर काढली, ही आकृती तुमच्या लक्षात राहिली ना की अधिकार पद परंपरा आहे तत्व रचना. त्यामुळे ही आकृती लक्षात ठेवायची. कुठल्याही संघटनेच्या तत्वाचा अभ्यास करत असताना ही आकृती लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात अधिकार पद परंपरा हे संघटनेचं पहिलं तत्व आहे, प्रशासनाचं पहिलं तत्व आहे, प्रशासकीय संघटनेचं पहिलं तत्व आहे. कुठल्याही प्रशासनाचा तुम्ही अभ्यास करा, जिल्हा प्रशासन असेल, केंद्रीय प्रशासन असेल, राज्य प्रशासन असेल, त्या प्रत्येक प्रशासनामध्ये वरिष्ठ कनिष्ठ संबंध निश्चित केलेले असतातच. वरिष्ठ कोण आहे कनिष्ठ कोण आहे निश्चित झालेलेच असतात. त्याच्याशिवाय प्रशासनामध्ये काम होणार नाही. तुम्ही पहा, एखादी एनजीओ घ्या, एखादी स्वयंसेवी संघटना घ्या, संस्था घ्या एखादी, त्या संस्थेमध्ये सुद्धा वरिष्ठ कनिष्ठ असतात. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, अध्यक्षाला जास्त अधिकार असतात, सचिवाला त्याच्यानंतरचे अधिकार असतात, कोषाध्यक्षाला त्याच्यानंतर. अशा प्रकारे संघटना कुठलीही असो कोणती असो त्यामध्ये अधिकार रचना ही पदरचना निश्चित करण्यात आलेली असते, पदसोपान परंपरा निश्चित करण्यात आलेली असते. त्यावरून संघटनेचं आपल्याला हे पहिलं आणि महत्त्वाचं तत्व वैशिष्ट्य म्हणता येईल. संघटनेच्या या तत्वाचा अर्थ सांगत असताना काय सांगितलं जातो अर्थ, याच्या 2-3 व्याख्या आपण पाहू आणि त्यानंतर मग संघटनेची गुणदोष पाहू. याचे फायदे काय, अधिकार पद परंपरा असेल तर काय फायदा संघटनेला होतो आणि अधिकार पद परंपरेमुळे दोष काय होतो, काय निर्माण होतो, हे सुद्धा प्रशासनामध्ये काय दोष निर्माण होतात हे आपण. त्यातला पहिली व्याख्या आहे अर्ललथम यांची, कनिष्ठ व वरिष्ठ कर्मचाऱ्यांची चढत्या क्रमाने श्रेणीबद्ध स्वरूपातील एक सुव्यवस्थित रचना म्हणजे अधिकार. साधी सोपी व्याख्या सांगितलेली आहे लथम यांनी. कनिष्ठ व वरिष्ठ कर्मचाऱ्यांची चढत्या क्रमाने श्रेणीबद्ध स्वरूपातील एक सुव्यवस्थित रचना आहे. कनिष्ठ ते वरिष्ठ ऐकून ही रचना केली की
हा कनिष्ठ, त्याच्यापेक्षा हा वरिष्ठ, त्याच्यापेक्षा हा वरिष्ठ, हा वरिष्ठ, हा वरिष्ठ, हा वरिष्ठ. मी तुम्हाला जिल्हा प्रशासनाने सांगितलं जिल्हाधिकारी हा या स्तरावर असतो, त्याच्यानंतर उपजिल्हाधिकारी, काही निवासी जिल्हाधिकारी असते, उपजिल्हाधिकारी असते, वेगवेगळे अधिकारी असते, आरोग्य अधिकारी असेल, वेगवेगळ्या समाज कल्याण अधिकारी असतील, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, त्याच्यानंतर त्यांच्या अधीनस्थ असणारे अधीक्षक, त्याच्यानंतर त्यांच्या अंतर्गत असणारे सचिव, काय म्हणतो आपण त्याला, लिपिक, त्यानंतर शिपाई, ही प्रशासनाच्या अशा पद्धतीची रचना असते. यातून काय म्हणतो की वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचाऱ्यांची चढत्या क्रमाने श्रेणीबद्ध स्वरूपातील सोयी चढत्या क्रमाने ही रचना निश्चित करणं म्हणजे अधिकार पदक. आपल्या घरी सुद्धा तसंच, वडील आपल्या कुटुंबाचे प्रमुख असतात, त्याच्यानंतर आई एकच असते, त्यामुळे ही रचना, त्याच्यानंतर बहीण, भाऊ, म्हणजे एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की प्रशासनातील प्रशासकीय संघटनेचं अत्यंत महत्वाचं पहिलं तत्व आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या सांगितलेली एल.डी. व्हाईट यांनी, अधिकार पद परंपरा म्हणजे असे सार्वत्रिक तत्व की ज्यामुळे संघटनेत शिखरापासून तळापर्यंत जबाबदारीच्या स्तरानुसार वरिष्ठ कनिष्ठ संबंध निश्चित केले जातात. वरिष्ठ आणि कनिष्ठ संबंध निश्चित केले जातात. म्हणजे तेच तत्व, तेच अर्थ लाथम सांगितलेला एल.डी. व्हाईट सांगतो की वरिष्ठ कोण आहे आणि कनिष्ठ कोण आहे हे निश्चित करणारा तत्व म्हणजे अधिकार पद परंपरा. लक्षात आलं. त्यानंतर मुळे यांनी सांगितलेली व्याख्या आहे, संघटनेत कार्याचे विभाजन करून सत्ता व जबाबदारी यानुसार वरिष्ठ ते कनिष्ठ अशा पायऱ्या निर्माण केल्या जातात, म्हणून त्याला क्रमपद्धती सुद्धा असते. जबाबदारी निश्चित केली जातात. याने कोणतं कार्य पार पडायचं, 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 अशा पद्धतीने प्रशासनामध्ये श्रेणीबद्ध रचना करून त्याद्वारे जबाबदाऱ्या सुद्धा निश्चित केल्या जातात. त्याला आपण क्रमपद्धती किंवा अधिकार पद परंपरा सुद्धा सांगतो. त्यानंतर आहे, याचा अर्थ पाहत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात, काही मुद्दे लक्षात येतात. संघटनेच्या सर्वोच्च स्थानी एकच पदाधिकारी असतो. पदपरंपरा म्हणजे काय, तर याच्या संघटनेच्या सर्वोच्च स्थानी एकच असतो. इथं अनेक आहेत का, देशाचा पंतप्रधान आपले एकच आहे, दोन आहेत का, देशाचे राष्ट्रपती एकच आहेत, दोन आहेत का, म्हणजे हा वरिष्ठ एकच आहे. जिल्हाधिकारी सुद्धा जिल्ह्याचा एकच असतो. असं असतं की जिल्ह्यात दोन अधिकारी, दोन जिल्हाधिकारी असतात, नाही. प्रशासनामध्ये काम करत असताना वरिष्ठ हा एकच असतो. संघटनेच्या या तत्वाचा संघटना सांगत असताना पहिला अर्थ येतो, वरिष्ठ हा एकच असतो. त्याच्यानंतर संघटनेच्या सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्याकडे सर्व सत्ता केंद्रित झालेली असते. संघटनेत तो कोणालाच जबाबदार असतो, तो फक्त कायद्याला जबाबदार असतो. म्हणजे सर्वोच्च अधिकार कोणाला असतात, या वरिष्ठाला असतात. हा सर्वावर नियंत्रण करतो, हा सर्व व्यक्तीवर असतो. समजा एला एखादं काम सांगायचं आहे, एला एफला एखादं काम सांगायचं आहे, एफला एखादं काम सांगायचं, तो काय करेल, बीला ते पत्र देऊन आदेश देईल की अशा अशा पद्धतीने गाव स्तरावरील लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी झालेली आहे हे तपासणी करा. हा ए कोणाला आदेश देईल, बीला देईल. बी आदेश कोणाला देईल, सीला देईल. सी कोणाला आदेश देईल, डीला देईल. डी कोणाला देईल, ईला देईल. ई कोणाला देईल, एफला देईल. मग एफ काय करेल, गावात सर्वे करेल, लाडकी बहिणीचे कोणाकोणाला किती महिन्यांना फायदा झाला, किती महिना आणखीन त्याच्यापासून दूर आहे, सर्वे करेल. त्याची माहिती कोणाला देईल, तो डायरेक्ट एला देईल का, नाही, कारण इथे श्रेणीबद्ध रचना रचित केली आहे. अधिकार पद परंपरा तो म्हणतो ना, तत्वामध्ये काय आहे, या श्रेणीबद्ध पद्धतीने जावं लागतं. मग एफ काय करेल, आपला अहवाल कोणाला देईल, डीला देईल, ईला देईल, ई हा डीला देईल. त्यानंतर सी, डी हा सीला देईल, सी हा बीला देईल आणि बी हा ईला देईल. याचे गुणदोष मी सांगत असताना सांगेन याचे दोष काय आहेत, याचा फायदा काय आणि दोष काय. संघटनेचं अधिकार पद परंपरा हे तत्व अशा पद्धतीने चालतं. तुम्ही तुमच्या मोबाईलवर एखादं गावाच्या विकासासंबंधीचं एखादं लेटर येतं, ते लेटर कुठून आलेलं असतं, कलेक्टर ऑफिसमधून आलेलं असतं किंवा महाराष्ट्र सरकारचं असतं. पण ते डायरेक्ट ग्रामसचिवाला येतं का, ग्रामसेवकाला येतं का, किंवा तलाठ्याला येतं का, ते कुणाकडे येतं, जिल्ह्याच्या प्रमुखाकडे येतं. जिल्ह्याच्या प्रमुखाकडे त्याच्या अधीनस्थ व्यक्तीकडे येतं. त्यात असं करत ते शेवटी ग्रामसेवकाकडे, डायरेक्ट ग्रामसेवकाला आदेश येतो. ग्रामसेवक सुद्धा त्या पद्धतीने अशा प्रकारचे आदेश देत ही श्रेणीबद्ध रचना, हे अधिकार पद परंपरेचं तत्व आहे.
त्यानंतर अधिकार पद परंपरा तत्व हे कार्य विभाजनावर आधारलेलं आहे. कार्याचे विभाजन झाले या तत्वामुळे कार्याचे विभाजन झाले, याला एक विशिष्ट जबाबदारी सोडून दिली असते आहे ना. आपल्या महाविद्यालयामध्ये आपण महाविद्यालयाचं उदाहरण, प्राचार्य हा आपला सर्वश्रेष्ठ अधिकारी असतो, ए हा आपला प्राचार्य आहे. त्याच्यानंतर एखादा क्लर्क आहे, मुख्य लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, अनेक वेगवेगळे लिपिक आहे. मग यांना काय झालं असतं, प्राचार्य जबाबदारी, एखाद्या शिष्यवृत्तीचं काम पाहायचं, एखाद्या मुलांच्या ऍडमिशनचं काम पाहायचं, एखादं आवाज जबाब रजिस्टर पाहायचं, महाविद्यालयाने पत्र असतील ती पत्र तयार करणं पाठवणं त्याचं काम पाहायचं, एखाद्याला आणखी दुसऱ्या स्पोर्ट डिपार्टमेंटचं काम पाहायचं, एखाद्याला महाविद्यालयाच्या आणखी एखाद्या विकासाच्या योजनेचं काम पाहायचं. तर अशा पद्धतीने कार्य विभागून केलेलं असतं. प्रशासनामध्ये सुद्धा तसंच असतं. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जर गेलं तुम्ही, आपण जाऊ आता भेट द्यायला, तर तुम्हाला अशाच प्रकारे वेगवेगळे अधिकारी वेगवेगळ्या कार्याचं विभाजन करून त्यांना ती जबाबदारी सोपवली असते. कुणी महिला बाल कल्याण विकासाचं काम करेल, कुणी अपंगाचं काम करेल, कुणी सांख्यिकी विभागाचं काम करेल, कुणी विकास विभागाचं काम करेल. तर अशा पद्धतीने कार्याची विभागणी ह्या अधिकार पदपरा तत्वामध्ये असते. लक्षात आलं. त्यानंतर आणखी एक आहे, वरिष्ठ अधिकारी आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना आदेश देतात. हा वरिष्ठ आपल्या अधिष्ठानी जे आहे, वरिष्ठ आहे, त्यांना आदेश देत असतात. काही हा आदेश देतो यांना, हा फक्त अहवाल देतो. म्हणजे वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठांना आदेश देत असतात या तत्वावर. त्यानंतर आणखी एक आहे, प्रत्येक कनिष्ठ आपल्या जवळच्या वरिष्ठाला जबाबदार असतो. जबाबदार म्हणजे काय, आता वडिलांनी तुम्हाला एक काम करायला सांगितलेलं आहे, लाईट बिल भरायला सांगितलं आहे ना, ते काम करणं तुमची जबाबदारी आहे. आणि जर तुम्ही लाईट बिल भरलं नाही, त्या पैशातून दुसरीकडे काहीतरी खर्च केले, काहीतरी घेतलं, तुम्हाला विकत मोबाईल घेतला आणि वडिलांनी म्हटलं तू लाईट बिल भरलं का, तर त्या संबंधी उत्तर देण्याची जबाबदारी कोणाची आहे, तुमची आहे. कारण काम दिल्याच्या नंतर त्यासोबत जबाबदारी सुद्धा ती तुमच्यावर आहे. मग प्रशासनामध्ये तसंच असतं. ग्रामसेवकाला सांगितलेलं आहे, गावातील ग्रामसेवकाला, अरे लाडकी बहिणी योजनेची अंमलबजावणी झाली आहे की पहा, त्याचा अहवाल तयार करून आम्हाला सादर करा. ती त्याला लेखी दिलेला अधिकारी, ही जबाबदारी त्याला पार पाडायला लागणार आहे. सर्वे करणे, त्यांचे डॉक्युमेंट घेणे, महिलांचे ते फॉर्म भरून दाखवतो. परंतु जर ते काम त्याला पार पाडलं नाही यानं, तर याला कोणाला जबाबदार राहून काम करावं लागेल, ईला. ई ह्याच्यावर कारवाई करेल है ना. डीनं सांगितलेलं काम ईनं पूर्ण नाही केलं तर डी ह्याच्यावर कारवाई करेल. तर तशा पद्धतीने एनं जर एखादं काम यांना सांगितलेलं बीनं नाही केलं, तर बीला एला उत्तर द्यावं लागतं की मी हे काम कशामुळे केलं नाही. त्याला जबाबदार असतो, ए हा याच्यावर कार्यवाही करू शकतो. लक्षात आलं. म्हणून जबाबदारीचं तत्व सुद्धा या माध्यमातून पूर्ण करत जातं. त्यानंतर आपण अधिकार पद परंपरा या तत्वाचे गुणवत्ता पाहू. पहिला आहे गुण, आपण पाहू पहिल्यांदा. लक्षात आलं ना तुमच्या? हा, पहिलं तत्व पाहू आपण, सर्व व्यापक तत्व. पहिला गुण सर्व व्यापक. दुसरा आहे उत्तरदायित्वाचे प्रदत्तीकरण. आता मी सांगितलं तुम्हाला उत्तरदायित्व किंवा जबाबदारी, उत्तरदायित्वाचे प्रदत्तीकरण. तिसरं तत्व आहे आदेशाची एकता. आदेशाची एकता. चौथं गुण आहे, म्हणजे फायदे काय आहेत बा संघटनेमध्ये, या तत्वाचे फायदे काय आहेत, योग्य मार्ग पद्धतीची निर्मिती. त्यानंतर आहे समन्वय. समन्वय व्यवस्थितरित्या साधला जातो. कार्याचे विभाजन होतं. आताच मी तुम्हाला सांगितलं कार्याचे विभाजन सुद्धा होतं. त्यानंतर संदेश व्यवस्थेचे साधन, संदेश वहनाचे साधन.
कार्याचे विभाजन आता आहे एकात्मता, असे हे त्याचे गुण आहे. तर त्यातलं पहिला गुण आपण पाहू, सर्वव्यापक. काय आहे? अधिकार पद परंपरा हे तत्व जगातील कोणत्याही संघटनेमध्ये, खाजगी संघटना असो, प्रशासकीय संघटना असो, त्या प्रत्येक यंत्रणेमध्ये, महाविद्यालय असो, एखादं कॉलेज असो, त्या प्रत्येक ठिकाणी अधिकार पद परंपरा हे तत्व आढळतं. पहिलं तत्व आहे संघटनेचं, हे पहिलं तत्व आहे. संघटना जिथे निर्माण केली जाते ना, तिथं अशा प्रकारची रचना करावीच लागते. वरिष्ठ कोण आहे, कनिष्ठ कोण आहे, है ना. तुम्ही विद्यार्थ्यांची जर एखादी संघटना बनवली तर तुम्ही एखादा लीडर निवडणार की नाही? एखादा ज्याला अधिकार आपण देऊ त्याला एखादा अध्यक्ष करणार, एखाद्याला सचिव करणार, एखाद्याला उपाध्यक्ष करणार, आणि त्याच्यानुसार त्याला अधिकार वाटून देणार. अध्यक्षाचे अधिकार काय आहेत, उपाध्यक्षाचे अधिकार काय आहेत, सचिवाचे अधिकार काय आहेत. म्हणजे ही रचना प्रत्येक संघटनेमध्ये असेलच. म्हणून त्याचं पहिलं गुण आहे सर्वव्यापक असं. दुसरं आहे उत्तरदायित्वाचे तत्व, उत्तरदायित्वाचे प्रदत्तीकरण. अधिकार पद परंपरेत अधिकार व उत्तरदायित्वाच्या विभाजनामुळे संघटनेचे कार्य अनेक भागात विभाजित केले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत सुद्धा वाढते. आपल्याला असं सुद्धा सांगता येईल कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते अधिकाराची विभागणी केल्यामुळे. समजा अशा प्रकारची अधिकाराची विभागणी नसते, श्रेष्ठ वरिष्ठ कनिष्ठ रचना नसते, समान पातळीवर सर्व अधिकारी असतात, असले असते तर काय झालं असतं? अनेक कामं एकाच अधिकाऱ्याला येऊन पार पाडली, कार्याचं विभाजन झालं नसतं. एका अधिकाऱ्याकडून अनेक कार्य पार पाडणं शक्य होतं. त्यामुळे ही रचना निर्माण करण्यामुळे कार्याचं विभाजन झालं, अधिकाराचं विभाजन झालं. एक काम 2-3 व्यक्तीकडे दिलं जाऊ लागलं, 2-3 व्यक्ती करू लागले. त्यामुळे काय झालं? प्रशासनातील अधिकाराचं कार्याचं. आणि जे काम, समजा तुमच्या घरामध्ये 2 भाऊ आहेत आणि त्यापैकी एका भावाला सांगितलं तर शेतीचं काम पहा, घरी दुकान आहे दुकानाचं काम पहा, आणखी कुठं मार्केटमध्ये जायचं तो त्यांनाच पाहिजे. ए हा भाऊ आहे, तो हा ए भाऊ सर्व काम करू शकेल का? नाही करू. मग वडील काय करते? एका भावाला, एका मुलाला शेतीवर जायला सांगते, एकाला तो व्यवसाय पाहायला सांगते, आणखी तिसरा असेल तर एखाद्याला घरातील आणखीन काही चालत कामं असतील ते पाहायला सांगते. याच्यामुळे काय होईल? कार्याचे विभाजन. आणि ते कार्य चांगल्या पद्धतीने, म्हणजे शेतीचं काम व्यवस्थित तो चांगल्या पद्धतीने पाहू शकतो. नाहीतर एक जणांना भारावर चिंता असायचा प्रकार होईल. एक कामं, अनेक कामं जर एकट्याला करावी लागतील तर सर्व कामं व्यवस्थित होतील का? प्रशासनामध्ये सुद्धा तसं असतं की वेगवेगळी कामं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वाटून दिली तर चांगल्या पद्धतीने होतात. म्हणून संघटनेचा हा गुण आहे. त्यानंतर आदेशाची एकता. आदेशाची एकता हे तत्व संघटनेमुळे अधिकार पद परंपरा या तत्वामुळे निर्माण होते. आदेशाची एकता संघटनेमध्ये निर्माण होते, प्रशासनामध्ये. आदेशाची एकता म्हणजे काय? अनेक कनिष्ठांना एकाच वरिष्ठाकडून आदेश देणं. आदेशाची एकता म्हणजे काय? अनेक कनिष्ठांना एकाच वरिष्ठाकडून आदेश देणं. अनेक कनिष्ठांना एकाच वरिष्ठाकडून आदेश देणं म्हणजे आदेशाची. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही गोष्ट ऐकली असेल, घरामध्ये एक भाऊ घरातील सर्वांनाच काम सांगतो किंवा वडील सर्वांनाच काम सांगतो. पॅन्ट मोठी झालेली असते, वडिलांची पॅन्ट मोठी झालेली असते, घरात 2 मुलं असतात, 2 मुली असतात, पत्नी असते, तिथं पॅन्ट ठेवलेली असते, कपाटावर पॅन्ट ठेवलेली असते. वडील काय म्हणतात? अरे ते बघ माझी थोडीशी पॅन्ट मोठी झाली आहे, तो ते पॅन्ट थोडीशी इंचभर हातभर विधभर कमी करून आण. मग सर्वजणांना ते सांगून देतात. आता ती जबाबदारी कुणाची आहे हे नेमकं सांगत नाही, सर्वांना ते सांगून देतात. मग त्यातला पहिला पण काय येतो? वडिलाची पॅन्ट मोठी झाली, कमी करायची, तो ईदभर कमी करतो, ईदभर त्यांनी कमी करून जातो. दुसरा येतो, तो म्हणतो अरे वडिलांनी आपल्याला ईदभर पॅन्ट कमी करायला सांगितले, तो दुसरा पण काय करतो? ईदभर पॅन्ट कमी करतो. मुलगी येते, मुलगी पण म्हणते की वडिलांनी मला ईदभर पॅन्ट कमी करायला सांगितले, ती पण ईदभर पॅन्ट कमी करते. दुसरी मुलगी येते, वडिलांनी ईदभर पॅन्ट कमी करायला सांगितले, ती पण ईदभर पॅन्ट कमी करते. पत्नी येते, पत्नी म्हणते की यांची पॅन्ट मोठी झाली आहे, ते आपल्याला ईदभर करायची. काय होतं? त्या पॅन्टचं काय होतं? चड्डी बनते, आहे की नाही? म्हणजे कामाचं विभाजन करून दिलेलं आहे का इथं? नाही. आदेशाची एकता आहे का?
हा ते तत्व आदेशाची एकता निर्माण करतं, म्हणजेच संघटनेतील सर्व कामाचं विभाजन याच्यामुळे झालेलं आहे. तर मग वडिलांनी अनेकांना आदेश संघटनेमध्ये एका वर्षात प्राप्त होतात, त्यावेळेस आदेशाची एकता निर्माण होते असा आणि जर व्यवस्थित त्यांच्यामध्ये समन्वय असतात तर अशा पद्धतीचं गोल झाला नसतात. त्यामुळे संघटनेचं नंतरचं तत्व आहे समन्वय. अधिकार पद परंपरेमुळे संघटनेमध्ये समन्वय निर्माण होतो, आपापसात संवाद निर्माण होतो, संवाद साधला होतो. यानं काय करायचं, यानं काय करायचं, यानं काय करायचं, परस्पर सहकार्य आणि समन्वय निर्माण होतो. समन्वय म्हणजे विचार विचाराची देवाणघेवाण करणे, तर तो समन्वय संघटनेमध्ये निर्माण होतो. नंतरचा गुण आहे संदेशवहन. एफला एखादं एला काम सांगायचं असेल तर तो संदेश एफ पर्यंत पोहोचवण्याचं काम बी सी डी ई करतात. संदेश माहितीचं आदान प्रदान देवाणघेवाण म्हणजे संदेश सुद्धा तत्वाची निर्मिती करण्यात होते. त्यानंतर आहे एकात्मता. अधिकार पद परंपरा या तत्वामुळे संघटनेत एकात्मता निर्माण होते, एक जिव्हाळा निर्माण होतो, संघर्ष कमी प्रमाणात निर्माण होतो व सर्व कर्मचाऱ्यांमध्ये संबंध दृढ होतात. आपण एकच आहोत, आपलं कार्यालय एक आहे, आपलं ऑफिस एक आहे, त्यामुळे आपण सर्वजण एकाच धाग्यात बांधलेले आहोत अशा प्रकारची भावना निर्माण होते आणि संघटनेचे काम एकात्मता दृष्टिकोनातून करण्यात येते. त्यानंतर या संघटनेचे दोष काय आहेत तर दोष आपण पाहू. दोष आपले याच्या विरोधी आहेत, उलट आहेत. तर त्यातला पहिला दोष आहे दफ्तर दिरंगाई. दफ्तर दिरंगाई म्हणजे काय? कार्याला विलंब होणे, उशीर होणे. समजा एफला एखादं काम सांगायचं आहे, एला एफला एखादं काम सांगायचं आहे, ते कार्य कसं होईल? ते बी कडून सी कडे, सी कडून डी कडे, डी कडून ई कडे, डी कडून ई कडे, किती विलंब होईल? समजा तुम्ही एखादा जातीचा दाखला काढण्यासाठी आता तुम्हाला वेळ लागत नाही, पण आमच्या काळामध्ये 3-3 महिने आम्हाला जातीचा दाखला मिळायचे, 3-3, 4-4 महिने लागायचे. ती फाईल कशी यायची? आम्ही समजा एफ कडे अर्ज दिलेला आहे, एफ तो त्याच्यावर कार्यवाही करणार, तयार करणार, तो कोणाकडे जाणार सहीसाठी? ई कडे, ई डी कडे पाठवणार, डी सी कडे पाठवणार, सी बी कडे पाठवणार, बी ए कडे. मग ए ची सही त्यावर व्हायची. ए कोणाकोणाकडे पाठवणार? बी कडे पाठवणार, बी सी कडे, सी डी कडे, ई डी ई कडे आणि मग ई एफ कडे. आणि एफ आम्हाला म्हणायचा तुमचं सर्टिफिकेट तयार झालं तुम्ही घेऊन जा. याच्यामध्ये 3-3, 4-4 महिने लागायचे. प्रशासनातील हे तत्व दप्तर दिरंगाई निर्माण करतात. लक्षात आलं? अशा या स्तर रचनेमुळे, कारण त्यांना असं डायरेक्ट करता येत नाही. या जर असा डायरेक्ट ए कडे गेला तर ते काम होईल का? होणार नाही. तर त्यामुळे प्रशासनातील हे तत्व म्हणजे एक प्रकारे दप्तर दिरंगाई निर्माण करतं असं सांगितलं जातं. त्यानंतर आहे लालफितशाही. दुसरा दोष आहे लालफितशाही. अधिकार पद परंपरा तत्वानुसार प्रत्येक कार्य विशिष्ट नियम व पद्धतीने करण्यावर भर दिला जातो. नियम आणि कायद्यानुसार कार्य झालं पाहिजे. म्हणजे येणं आदेश दिला तर ते असाच गेलं पाहिजे, ती एफने घेऊन देता कामा नये. लक्षात आलं? त्यानंतर वरिष्ठ कनिष्ठ भेदभाव. तिसरा दोष आहे वरिष्ठ कनिष्ठ भेदभाव. कसा भेदभाव होतो? यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अहमभाव निर्माण होतो. समजा ए चा बी कडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असेल? मी वरिष्ठ आहे, माझे ना ऐकावंच लागेल, है ना? ए चा दृष्टिकोन काय होतं? मी हा बी पेक्षा वरिष्ठ आहे, माझं ह्या बी ना ऐकावंच लागेल. अहमपणा म्हणजे हा वरिष्ठ कनिष्ठ प्रकार. बी हा सी चा द्वेष करेल, सी हा डी चा द्वेष करेल. ईला काय वाटतं? मी एफ पेक्षा मोठा आहे, अधिकारात मोठा आहे, मला अधिकार जास्त आहे. वरिष्ठ कनिष्ठ भेदभाव हे तर असेल असं
काही विचारून सांगतात. त्यानंतर औपचारिकतेला होतो, म्हणजे नियमानुसार ते काम केलं पाहिजे, नियमानुसारच काम झालं पाहिजे. त्यानंतर आहे लवचिकतेचा अभाव. अधिकार पद परंपरा या तत्वाने संघटनेत ताठरता निर्माण होते. संघटनेतील प्रत्येकाचे अधिकार, स्थान, जबाबदारी अगोदरच निश्चित झालेली असते व नियमानुसार कार्य करणे त्यांच्यावर बंधनकारक असते. कार्य करण्याची पद्धती सुद्धा निश्चित करण्यात असते. नियम निश्चित असतात व नियम सोडून कोणतेही कार्य करता येत नाही. त्यामुळे प्रशासनामध्ये लवचिकता निर्माण होत नाही. लवचिकता, विचाराची देवाणघेवाण. समजा ईला असं वाटतं किंवा डी कडे काही काम नाही, आपल्याला फाईल डायरेक्ट बी कडे द्यायची आहे, तर तू देऊ शकेल का? नंतर नियमाप्रमाणे ते फाईल डी ला दाखवू शकते, सी ला दाखवू शकते, ज्यांचा शेरा त्याच्यावर फाईलवर घ्यावा लागतो आणि शेवटी मग बी कडे द्यावं. ही लवचिकता प्रशासनामध्ये नाही, निर्माण होत नाही, कारण या स्तर रचनेनुसारच काम करावं लागतं. त्यानंतरच आहे पैशाचा अपव्यय. पैसे सुद्धा, वेळ सुद्धा जातो, पैशाचा वेळेचा अपव्यय त्यामध्ये त्यामुळे प्रशासनातील या तत्वामुळे अशा प्रकारचे गुण निर्माण होतात. याच्यावर उपाय म्हणून काही विचारवंतांनी असं सांगितलेलं आहे की गँग प्लॅन योजना, याच्यावर उपाय म्हणून गँग प्लॅन ही योजना, हे तत्व हेनरी फॅरेडेने सांगितलेलं आहे. कोणी सांगितलं? हेनरी फॅरेडेने सांगितलेलं आहे. तर तो असं म्हणतो की या तत्वाचा हे जे काही दोष मी सांगितले तुम्हाला, हे दोष टाळायचे असतील तर आपण गँग प्लॅन योजना या तत्वाला अनुसरून अंमलात आणली पाहिजे. ही तत्व योजना काय आहे? तर ए ला एखादा आदेश एफ ला द्यायचा असेल तर बी सी डी कडून न जाता ए नं डायरेक्ट कोणाला द्यावा? एफ ला द्यावा. एफ ला एखाद्या कार्याचा अहवाल ए ला सादर करायचा असेल तो एफ न कोणाला डायरेक्ट करावा? ए ला करावा. अशा प्रकारची स्तर रचना न करता तो डायरेक्ट दिला जावा, किंवा डी ला एखादा अहवाल ए ला द्यायचा असेल तर तो डी न कोणाला जावा? डायरेक्ट ए ला द्यावा. असं गँग प्लॅन योजनेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हे इथं संघटनेतील अधिकार पद परंपरेचे व प्रशासनातील संघटनेतील हे अत्यंत महत्त्व. असे जरी दोष असतील या संघटने तत्वाचे, अधिकार पद परंपरा तत्वाचे असे जरी दोष असतील तर अधिकार व जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून, वरिष्ठ कनिष्ठ संबंध निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून, समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून, कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे संघटनेतील प्रशासनाचे तत्व अत्यंत महत्त्वाचं आहे असं सांगितलं. ठीक आहे. तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अधिकार पद परंपरा हे तत्व स्पष्ट करा. प्रशासना, जगातल्या कुठल्याही प्रशासनामध्ये गेले तर तुम्हाला हे तत्व आढळेलच. कुटुंबामध्ये सुद्धा आहे. संयुक्त कुटुंब पद्धती माहिती आहे तुम्हाला? कुटुंबाचे दोन प्रकार असतात, संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब. दोन प्रकार असतात.